महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। सर्पदंश झालेल्या रुग्णाला सांगोला शहरातील डॉ. धनंजय गावडे यांच्या सद्गुरू हॉस्पिटल येथे नवजीवन मिळाले असल्याची घटना नुकतीच घडली। सांगोला येथील बाबासाहेब गेजगे या व्यक्तीस एक विषारी सापाने दंश झाल्याने त्यांना सांगोला येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले होते। त्यावेळी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आलं होतं। तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगोल्यातील डॉ. धनंजय गावडे यांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली। हॉस्पिटलमध्ये योजनेअंतर्गत सर्व उपचार मोफत होतात असं समजल्यानंतर बाबासाहेब गेजगे यांना सद्गुरू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं। त्यावेळेस त्यांची प्रकृती खूप चिंताजनक होती। तेव्हा कृत्रिम श्वास म्हणजेच व्हेंटिलेटरची आवश्यकता होती। त्यावेळी तेथील डॉक्टर अमीर मुलानी यांनी व्हेंटिलेटरवरती घेऊन बाबासाहेब गेजगे यांचे प्राण वाचवले। मोफत उपचार करून जीवदान मिळाल्याबद्दल डॉ. धनंजय गावडे, डॉ. अमीर मुलानी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे गेजगे कुटुंबियांकडून कौतुक व आभार मानण्यात आले।